पनवेल शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शहरातील नागरिक, वाहन चालक आणि व्यापारी वर्गाकडून वाहतूक व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत आहे। चौकातील सिग्नल यंत्रणा अनेकदा बंद अवस्थेत असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। परिणामी अपघाताचा धोका वाढत असून रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे। याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेली वाहतूक पोलीस चौकी अनेकदा बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। चौकात नियमितपणे वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून येत नसल्याने वाहतूक शिस्तीचा अभाव जाणवत आहे। त्यामुळे सिग्नलचे उल्लंघन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि रस्त्यांवर अनधिकृत थांबे यांसारख्या प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांच्या मते शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या चौकात किमान 2 वाहतूक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात ठेवणे आवश्यक आहे। तसेच सिग्नल यंत्रणा तात्काळ दुरुस्त करून 24 तास कार्यरत ठेवावी अशी मागणी आता होत आहे। वाहतूक कोंडीमुळे दररोज हजारो नागरिकांचा वेळ वाया जात असून इंधनाचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे। दरम्यान वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि चौकातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांच्या संतापात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।